स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आरपी मराठी स्टोरीजमध्ये. चला सुरू करूया आजची आपली नवीन कथा. सप्टेंबर संपत आला होता, पण तरीही थंडीचा पत्ता नव्हता. रात्री रजईतही उकाळा जाणवत होता. थोडी शेंगदाणे काजू बदाम खाल्ले की अंग तापून जायचं. डोळ्यांसमोर घामाचे थेंब यायचे. गरम कॉफीचा कप संपेपर्यंतच ऊब वाटायची. त्यानंतर पुन्हा हवेतला उकाडा बेचैन करायचा. जसं हवामानाचा परिणाम माणसाच्या स्वभावावर होतो, तसं यावेळी माणसांच्या स्वभावाचा परिणाम हवामानावरच झाला होता बहुतेक. सामान आवरताना तिने पुन्हा एकदा मोठ्या भावासाठी आणि हवामान थंड होण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. भावाचा मिस कॉल येताच तिने बॅग उचलली आणि बाहेर आली. हॉलमध्ये सोफ्यावर मान खाली घालून सविता काकू बसल्या होत्या. त्यांना पाहून तिच्या मनात नकळत हुरहुर उठली. ती थोडा वेळ तिथेच थांबली आणि वळून गेस्ट रूमकडे पाहिलं. दरवाजा बंद होता. मोठे भाऊ आत होते. शिक्षण काही लोकांना फक्त शब्द आणि माहिती शिकवतं, पण स्वभाव आणि सवयी मात्र तशाच राहतात. हेच विचार करत तिने सविता काकूंना निघायची परवानगी मागितली. नाश्ता करून जा, काकूंनी भरलेल्या आवाजात म्हटलं. उशीर होईल काकू, दादांना घाई आहे, ती हलक्या आवाजात म्हणाली. मनात हजार इच्छा असूनही मोठ्या भावाला नीट निरोप देता आला नाही. ती बॅग घेऊन बाहेर आली. भावाने कठोर नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि ती बसताच बाईक वेगाने पुढे निघाली. 2.5 तासांचा प्रवास त्यांनी 1.5 तासात पूर्ण केला. गावात पोहोचताच तिच्या चेहऱ्यावर आपोआप हसू आलं. शिक्षण पूर्ण झालं होतं. पुण्याची युनिव्हर्सिटी आता मागे राहिली होती. पण हे गाव, हे घर तिच्यासाठी अजूनही सर्वात प्रिय होतं. घराच्या अंगणात पाय ठेवताच तिने खोल श्वास घेतला. सकाळच्या हवेत मातीचा सुगंध मिसळला होता. आई मोठं रामायण उघडून पठण करत बसली होती. पूजा नुकतीच अंघोळ करून आलेली होती. घराच्या भिंतींवर तिच्या लग्नाच्या तयारीची रंगरंगोटी दिसत होती. संपूर्ण दिवस सखी समीरासोबत गप्पा मारण्यात गेला. बालमैत्रीण ईशाला भेटायलाही वेळ मिळाला नाही. संध्याकाळी आरतीनंतर ती मागच्या बागेत फिरायला गेली. लहानपणी ती जागा तिचं छोटंसं स्वर्गच होती. आंब्याच्या झाडांबरोबरच तिथे अनेक झाडं होती. एका बाजूला छोटंसं तळं होतं, जिथे म्हशी बांधलेल्या होत्या. मोठा कोंबड्यांचा खुराडा, बाजूला शेळ्या तर ओट्याजवळ ट्रॅक्टर आणि बैलगाडी उभी होती. हलके पाऊल टाकत ती फोटो पाहण्यात गुंग होती. तेवढ्यात बाहेरून काही आवाज आला. ती थोडी पुढे गेली आणि लाकडी फाटक उघडून बाहेर डोकावली. पिंपळाच्या झाडाखाली जुनी चारपाई टाकलेली होती. जवळच ट्रॅक्टर उभा होता आणि इंजिन सुरू होतं. म्हणजे तिथे कोणीतरी होतं. ती सावधपणे पुढे गेली. कोणीतरी खाली बसून जमिनीत अडकलेली वीट काढत होता. क्षणात ती वीट बाजूला फेकली गेली आणि तो माणूस उभा राहिला. समोर उभी असलेल्या सिद्धीकडे त्याने एक नजर टाकली आणि क्षणभर थबकला. त्यानंतर तो पटकन ट्रॅक्टरवर जाऊन बसला. सिद्धी त्याच्याकडे पाहतच राहिली. अरे, हा तर दिनेश होता. ती आश्चर्याने पुटपुटली. पण तोपर्यंत ट्रॅक्टरचा आवाज दूर जात होता आणि दिनेश नजरेआड झाला होता. मागच्या अंगणात ठेवलेल्या जुन्या लाकडी चारपाईवर त्या येऊन बसल्या. शेती जवळपास पेरणीसाठी तयार झाली होती. तब्बल 17 वर्ष ओसाड पडलेली जमीन अखेर पुन्हा जिवंत होणार होती. ज्या दिवसात अचानक बाबांना पक्षाघाताचा झटका आला होता, त्याच काळात शेखर पाटील गावाचे लोक या गावात नवीन आले होते. गावच्या कारकुनाने फसवणूक करून 16 एकर जमीन शेखर पाटीलला विकली आणि स्वतः पळ काढला होता. बाबांच्या निधनानंतर आजोबा, ज्या आधीच सगळ्या व्यवहारातून बाजूला झाले होते, ते पुन्हा स्वतः उभे राहिले. त्यांनी सगळी शेती सांभाळली. 15 वर्ष कोर्ट कचेऱ्यांचे फेरे मारले, तारखा भोगल्या, पण जमीन सोडली नाही. 2 वर्षांपूर्वी आजोबांचंही निधन झालं. तेव्हा आईने शेखर पाटीलशी समझोता केला आणि केस मागे घेतली. शेखर पाटीलने 2 हंगामांचा नफा आईला देण्याचं मान्य केलं होतं आणि शहरातील चांगल्या भागात एक प्लॉटही दिला होता. तो स्वतःही आता म्हातारा झाला होता. त्यामुळे सगळी जबाबदारी त्याने दिनेशकडे सोपवली होती. आता ही जमीन दिनेश कसणार होता. 17 वर्षांनी या जमिनीत पुन्हा हिरवळ येणार होती आणि पुन्हा एकदा त्या शेतात जिवंतपणा परतणार होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाऊस थांबून बराच वेळ झाला होता, पण आकाश अजूनही ढगांनी भरलेलं होतं. हवेत मातीचा ओलसर, स्वच्छ सुगंध दरवळत होता. सिद्धी गेटमधून बाहेर पडली आणि रस्त्यापर्यंत चालत गेली. थंड वाऱ्याच्या झुळका चेहऱ्यावर येत होत्या आणि त्या हवेत एक वेगळीच शांतता होती. गाव रस्त्याच्या पलीकडे होतं. तिकडेच त्यांचं जुनं घर होतं.
काही वर्षांपूर्वीपर्यंत ते एकटंच मोठं घर दिसायचं, पण आता आसपास अनेक नवीन घरं उभी राहिली होती. आजोबांच्या निधनाच्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी नवीन घर बांधून घेतलं होतं. त्यात गॅस आणि आधुनिक स्वयंपाकघरही होतं. पण आई आणि आजी अजूनही माहेरच्या मोकळ्या चुलीवर लाकडाच्या आगीवर स्वयंपाक करणंच पसंत करत होत्या. आईकडे पाहताना सिद्धीच्या मनात अभिमान दाटून आला. बाबा आणि आजोबांच्या निधनानंतर त्यांनी एकटीने सगळं घर सांभाळलं होतं. तिला शिक्षणासाठी पुण्याला पाठवलं होतं. नेहा जवळच्या शहरातील प्रसिद्ध कॉलेजमध्ये BSc करत होती. हरीश इंजिनिअरिंग शिकत होता आणि यश 10वीत होता. आई मुलांच्या शिक्षणाबाबत खूप जागरूक होती. त्या फक्त समजूतदार नव्हत्या, तर अत्यंत धाडसीही होत्या. रात्री उशाजवळ बंदूक ठेवून झोपायच्या. बाहेरच्या लोकांशी, विशेषतः पुरुषांशी बोलताना त्यांचा आवाज कठोर आणि धारदार असायचा, पण आपल्या मुलांसाठी त्या मधासारख्या गोड होत्या. चुलीवर आग पेटवून आई आत काही आणायला गेली तेव्हा सिद्धी पिवळा दुपट्टा सांभाळत चुलीजवळ बसली आणि पोळ्या लाटू लागली. "अगं, मी करते ना सिद्धी, तुला कुठे येतं हे सगळं? हात भाजेल तुझा," आई प्रेमाने म्हणाली. "लहानपणापासून पाहते ना आई, आता आम्हालाही थोडी सेवा करू द्या," ती हसत म्हणाली. तिच्या आवाजात आईसाठी भरभरून प्रेम होतं. आई तिच्याकडे पाहत हलकसं हसली. "माझी शिकलेली मुलगी असूनही किती छान विचार आहेत तुझे. आजकालच्या मुली शिकल्या की घरकाम विसरूनच जातात. आजकालच्या मुली शिकलेल्या कुठे असतात? त्या तर फक्त हट्टी झालेल्या असतात," आई म्हणाली. सिद्धी आईसोबत हसत म्हणाली, "आई, मी तर हे ईशाच्या बाजूने बोलतेय." गेटमधून बाहेर पडताना तिने हात हलवला. ईशाच्या लग्नाची तारीख ठरली होती, त्यामुळे तिची आई घरभर लग्नाचं सामान मांडून बसली होती. आतल्या खोलीत ईशा एका कोपऱ्यात उदास बसली होती. "काय ग होणारी नवरीबाई, सगळं ठीक आहे ना?" सिद्धी तिच्या बाजूला बसत खांद्याने हलकासा धक्का देत म्हणाली. "ठीकच आहे, पण..." ईशाने ओठ चावत उत्तर दिलं. "पण काय?" ईशाने खोल श्वास घेतला. "मला गावातले लोक फारसे आवडत नाहीत. ही कच्ची पक्की घरं, मोठी मोकळी अंगणं, साधे कपडे घालणारे पुरुष, मला नेहमी शहरात शिकायचं, मोठ्या इमारतीत राहायचं स्वप्न होतं." तिच्या आवाजातली उदासी स्पष्ट जाणवत होती. सिद्धी हलकसं हसली. "अगं, मोठी पक्की घरं असतात ना, तिथल्या लोकांची मनंसुद्धा कधी कधी तितकीच कठोर असतात." ती पुढे शांतपणे म्हणाली, "मुलींना नेहमी चांगल्या नशिबाच्या शुभेच्छा दिल्या जातात, श्रीमंत घरांच्या नाही. नशीब चांगलं असेल तर झोपडीत राहणारेही मुलींना राणीसारखं जपतात, आणि नशीब वाईट असेल तर महालात राहणाऱ्या स्त्रियाही रडत जगतात." ईशा तिच्याकडे शांतपणे पाहत होती. "मृत्युंजय दादांचं कुटुंब किती समजूतदार आहे, आणि तो स्वतःसुद्धा तुला खूप आनंदात ठेवेल." सिद्धी तिचा हात हातात घेत अलगद समजावत होती. "आणि शहरात राहायचं ना तुला? मग पुढे तुझी मुलं मोठी होतील, शिकतील, तेव्हा शहरात घर घे. हव्या तितक्या दिवस राहा तिथे, पण त्यांच्यासाठी गावच्या आठवणी आणि इथली माती घेऊन जात जा. शेवटी त्यांचाही हक्क असेल ना त्यांच्या गावावर." सिद्धी मिश्किलपणे डोळा मारत म्हणाली, "चल हट, किती बळबळ करतेस." ईशा हसत तिच्या हातावर हलकासा मारत म्हणाली, "तुझे असे विचार आहेत म्हणजे तू स्वतःसाठी एखादा भारी गावठी नवरा शोधशील बहुतेक." "ना गावठी ना शहरातला." सिद्धीने दोन्ही हात वर केले. "मग कसा?" सिद्धीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच कोमलता उतरली. "फक्त असा ज्याच्याशी मन जुळेल, जो डोळ्यातून मनातलं वाचेल, माझे न बोललेले शब्दही समजून घेईल. प्रेम तर देईलच, पण त्यासोबत भरपूर आदर, मान आणि विश्वासही देईल." ती हलकसं हसली. "मग तो गावातला असो, शहरातला किंवा परदेशातला." तेवढ्यात बाहेरून ईशाच्या आईचा आवाज आला. "अगं सिद्धी, ईशा, इकडे या जरा. हे सामान आवरा, मी जरा वैद्यांच्या घरी जाऊन येते." त्या दोघी उठून सामान आवरू लागल्या. दुसरीकडे शेताच्या कडेला खुर्च्या टाकून बसले होते. बहुतेक मजूर आपापला हिशोब घेऊन निघून गेले होते. फक्त दिनेश, मुनीम काका आणि सिद्धी अजूनही हिशोबात गुंतले होते. ठरल्याप्रमाणे फक्त नफ्याची रक्कम द्यायची होती. शेवटची मजुरांची फेरीही निघून गेली होती. दिनेश सगळे पैसे सिद्धीसमोर ठेवले. सिद्धीने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. "हे सगळे पैसे तुम्ही ठेवा. तांदळाचं पीक अपेक्षेपेक्षा खूप चांगलं आलंय. माझं कर्ज मी काढून घेतलं. उरलेलं सगळं तुमचं." मुनीम काकांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. दिनेश शांतपणे म्हणाला, "मला ही जमीन प्रामाणिकपणे कसावी वाटते. मोठ्यांनी जे काही ठरवलं असेल ते ठीक, पण मला माहिती आहे या जमिनीची किंमत करोडोंमध्ये आहे. त्यामुळे कुणाचाही हक्क मी खाऊ इच्छित नाही." तो स्पष्टपणे बोलत होता. "तुमच्या आईशी बोलणं झालं याबद्दल?" सिद्धीने विचारलं.
नाही, तुम्ही स्वतः बोला त्यांच्याशी. ठीक आहे. मुनीम काका परवानगी घेऊन निघून गेले. दिनेश मात्र शेताकडे पाहत उभा राहिला. आज माल विकून उरलेला काडी कचरा एकत्र करून त्याने जाळला होता. रात्री शेतात नांगर फिरवायचा त्याचा विचार होता. शेती करण्याचा विचार अचानक कसा काय आला? सिद्धीने विचारलं. त्याने चेहरा तिच्याकडे वळवला. फक्त खूप आवड होती लहानपणापासून. चहा आणू का तुमच्यासाठी? सिद्धी उठत म्हणाली. नको. सकाळी नेहमीप्रमाणे ती अंगणात फेरफटका मारत होती. तेवढ्यात कुणीतरी हलकेच दरवाजा ठोठावला. सिद्धीने डोळे चोळत दरवाजा उघडला. समोर सज्जन उभा होता. ट्रॅक्टर ठेवायचा होता. झोप न झाल्याने लाल झालेल्या डोळ्यांनी तो म्हणाला. सिद्धीने पुन्हा फाटक उघडलं. पहाटेच्या शांततेत ट्रॅक्टरचा मोठा आवाज विचित्र आणि थोडासा भयानक वाटत होता. तो तिच्या बाजूने जात असताना सिद्धी म्हणाली, आता एक ट्रॅक्टरही घेतलात तर बरं होईल. तो हलकसा हसला. देवाची इच्छा असेल तर पुढच्या वर्षी. हळू आवाजात बोलत तो पुढे निघून गेला. नाश्ता झाल्यावर सिद्धी बसली होती तेवढ्यात रुचा आली. तिला पाहून सिद्धीच्या चेहऱ्यावर खरंखुरं हसू आलं. काय मग, आनंदात आहेस ना? सिद्धीने तिच्या चष्म्याकडे पाहत विचारलं. आहे, पण तरीही. रुचाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. म्हणजे? आनंदी आहे मी, पण आत कुठेतरी सतत एक बेचैनी असते. शहराच्या धावपळीच्या आयुष्याची सवय झाली होती बहुतेक. सिद्धी हसली. शहराचं आयुष्य खरंच गोंधळलेलं असतं. कारण प्रत्येक संकट, प्रत्येक समस्या आधी शहरातल्या लोकांनाच भिडते. ती पुढे म्हणाली, लहान शहरं आणि गाव म्हणजे छोट्या मुलांसारखी असतात, ज्यांना मोठी माणसं प्रत्येक संकटापासून जपतात. रुचा शांतपणे ऐकत होती. मनात सगळं दाबून ठेवशील तर बरं कसं वाटणार? सिद्धी तिला अलगद समजावत म्हणाली. ती नुकतीच पुण्याहून परतली होती. युनिव्हर्सिटीमधला शेवटचा आठवडा खूप धावपळीचा गेला होता. असाइनमेंट सबमिट करण्याची शेवटची तारीख होती. कपडे बदलून ती झोपली होती. अचानक जोरात आवाज आला आणि तिची झोप उडाली. ती घाबरून बाहेर आली. मोठे भाऊ हॉलमधून बाहेर जात होते. ती धावत स्वयंपाकघरात आली. भाजीची कढई उलटलेली होती. सविता वहिनी दोन्ही हात कानांवर ठेवून डोळे मिटून उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती. सिद्धी काही क्षण स्तब्ध उभी राहिली. सविता वहिनीची नजर तिच्यावर पडताच त्यांनी तिचा हात धरला आणि हॉलमध्ये सोफ्यावर बसल्या. सिद्धी पटकन पाणी घेऊन आली. तुम्ही ठीक आहात ना वहिनी? तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. हो, काही नाही. ते आले आणि जेवण विचारलं. मी फक्त 10 मिनिट लागतील म्हटलं. भाजी अजून दमावर होती. तेवढ्यात त्यांनी कढई उलटवली आणि रागाने निघून गेले. सविता वहिनी स्वतःला सावरत म्हणाल्या. सिद्धी हलक्या आवाजात म्हणाली, तुम्हाला तर माहिती आहे ना दादांचा स्वभाव. ते येण्याआधी सगळं तयार ठेवायला हवं. वहिनी फिकट हसल्या. बहुतेक वेळा ते बाहेरच जेवून येतात. आठवड्यातून 1-2 वेळाच घरी खातात. तरीही मी रोज वाट पाहत बसते. आजच थोडा उशीर झाला. काही माणसांसोबत चालणं खूप सोपं असतं, काहींसोबत कठीण. पण जे माणसं कधी सरळ, कधी वाकडी, तर कधी पूर्ण बदलून जातात, त्यांच्यासोबत पावलं जुळवणं सर्वात अवघड असतं. सविता वहिनींचे डोळे तणू तेच सांगत होते. लग्नाआधी तुम्हाला दादांच्या स्वभावाची कल्पना नव्हती? सिद्धीने सावधपणे विचारलं. वहिनी काही क्षण शांत राहिल्या. एकत्र राहिल्यावरच माणसाचा खरा स्वभाव कळतो. त्यांनी खोल श्वास घेतला. माझ्यासाठी 2 स्थळं आली होती. एक आईच्या मैत्रिणीचा मुलगा आशुतोष माझ्यासोबत कॉलेजमध्ये होता. खूप साधा, शांत स्वभावाचा. पण माझं नशीब बहुतेक दुसरीकडेच लिहिलेलं होतं. त्यांच्या आवाजात दडलेलं दुःख सिद्धीला स्पष्ट जाणवत होतं. तुम्हाला आता पश्चाताप होतोय ना? सविता वहिनींच्या आवाजात दडलेलं दुःख स्पष्ट जाणवत होतं. भाद्रपदाचा महिना असूनही उकाडा कमी होत नव्हता. धानाच्या पिकावर त्याचा परिणाम दिसत होता. वरून 4 तास वीज गेली होती. सिद्धीने अंगणाचं दार उघडलं आणि निमाच्या झाडाखाली जाऊन बसले. यावर्षी पावसामुळे पीक अप्रतिम आलं होतं. धानाची लागवड भरभरून आली होती. यंदाचं हे पीकही त्यांच्या हिस्स्याचंच होतं. दिनेशला पैशांची गरज पडली होती, म्हणून मधल्या काळात त्याने एक हंगाम स्वतःसाठी ठेवला होता. सिद्धी पायवाटेने चालत होती. तेव्हा तिला झाडाच्या फांदीला टेकून उभा असलेला दिनेश दिसला. ती भिंतींवर बसली आणि समोर पसरलेल्या हिरव्या शेताकडे पाहत राहिली. दिनेशची नजर तिच्यावर पडली आणि तो तिच्या जवळ येऊन थांबला. काय बघताय एवढं? तो हसत विचारत होता. माझं पीक, सिद्धी सहजपणे म्हणाली. तो हलकासा हसला. पीक तुमचं असेल पण जमीन माझी आहे,
हे लक्षात ठेवा, तो मुद्दाम चिडवत म्हणाला. हो, लक्षात आहे, ती सरळ उभी राहत म्हणाली. मी बाजारात चाललोय, तो बाईकवर बसत म्हणाला. सिद्धी पायवाटेने घरी परतली. आई फाटकाजवळ उभ्या होत्या. काय म्हणत होता दिनेश? काही नाही, तसाच. आईने लगेच त्याची बाजू घेतली. खूप मेहनती आणि समजूतदार मुलगा आहे तो. सिद्धीला ते ऐकून थोडंसं विचित्र वाटलं. इतकाच अभ्यासू असता तर पुढे शिकायला गेला असता ना. ती पुटपुटली. आई हसल्या. अगं, त्याच्या वडिलांनी मारून मारून कसंबसं 10वी पास करवली त्याला. अभ्यासाची आवड नसतेच सगळ्यांना, पण शेतीत जीव ओततो तो. तेवढ्यात आईने विषय बदलला. सतीशला सांग म्हशी आतल्या ओट्यावर बांधायला, बाहेर खूप उकाडा आहे. धानाची कापणी सुरू झाली होती. घरचं काम संपवून सिद्धीसुद्धा शेतावर जाऊ लागली. मजूर बायका वाकून मेहनतीने धान कापत होत्या आणि सिद्धी मोठ्या उत्सुकतेने त्यांना बघत बसायची. मी पण करू का? तिने एका बाईला विचारलं. अनिता काकू हसल्या. तुम्हाला नाही जमणार बाई. हे बघा किती नाजूक हात आहेत तुमचे. पेन धरायची सवय, विळा नाही. प्रयत्न करायला काय हरकत आहे, शिकवा ना, सिद्धी हट्टाने म्हणाली. काकूने तिला विळा हातात दिला. एका हातात धानाची मूठ पकडायची आणि दुसऱ्या हाताने असं विळा फिरवायचा. अरे वा, खूप सोपं आहे, मला जमेल, सिद्धी उत्साहाने म्हणाली. दूर उभा राहून दिनेश तिच्या हालचाली पाहत होता. तो स्वतःशीच पुटपुटला. इतकं शिकून सुद्धा हिला हे सगळं करायची हौस आहे आणि मी 10वी पास व्हायचं टाळत होतो. हात बाजूला करा, मी करते, सिद्धी म्हणाली. तिने काही धानांचे पुंजके कापले आणि आनंदाने हसली. पण पुढच्या क्षणी विळा घसरला आणि धानाऐवजी तिच्या अंगठ्याजवळ हाताला चीर बसली. क्षणात रक्त वाहू लागलं. आई ग, ती वेदनेने ओरडली. अनिता काकू घाबरून पुढे आल्या. दिनेश मजुरांशी बोलणं सोडून धावत तिच्याजवळ आला. जखम फार खोल नव्हती, पण रक्त जोरात येत होतं. त्याने पटकन स्वतःचा रुमाल काढून तिच्या हाताला बांधला. इतकी मोठी मोठी संकट सहन करणारी तुमची आई तुमच्या छोट्याशा जखमेवर घाबरेल आता, तो हलक्या आवाजात म्हणाला. आईने लगेच तिला औषध लावलं. बस आता, कॉलेजला जा आणि अशा वेड्या गोष्टी करू नकोस. आई प्लीज, मी ठीक आहे, सिद्धी हट्टाने म्हणाली. त्या दिवशी मोठ्या भावाच्या काही मित्रांना जेवायला बोलावलं होतं. सिद्धीची दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये क्लास टेस्ट होती, पण तरीही ती सविता वहिनींना मदत करायला स्वयंपाकघरात आली. वहिनी खूप गडबडीत होत्या. मोठी मेजवानी होती. बिर्याणी, कोफ्ते, कबाब, रायता, सलाद. सिद्धी, प्लीज रायता आणि सलाड तू कर आणि फ्रीजमधले कोफ्ते बाहेर काढून तळायला ठेव, सविता वहिनी घाईघाईने म्हणाल्या. सिद्धीला स्वतःवर राग आला. आज कॉलेजमधून सुट्टी घेतली असती तर बरं झालं असतं. नेहमी दोघी गप्पा मारत काम करायच्या, पण आज दोघी शांतपणे काम उरकत होत्या. सिद्धी कोफ्त्यांची ग्रेव्ही बनवत होती तर सविता वहिनी फळं कापत होत्या. अचानक त्यांच्या हातातून सुरी घसरली. क्षणात त्यांच्या तळ हातातून रक्त वाहू लागलं. वहिनी, सिद्धी घाबरून ओरडली. तिने पटकन स्वतःचा दुपट्टा त्यांच्या हाताला बांधला. तेवढ्यात मोठे भाऊ स्वयंपाकघराच्या दारात उभे राहिले. मी आधीच सांगितलं होतं बाजारातून मागवूया, पण नाही, काम टाळायचं म्हणून नाटक सुरू केलं. त्यांच्या आवाजात टोमणे आणि राग भरला होता. दादा, सगळं तयार आहे, सिद्धी घाबरत म्हणाली. सविता वहिनींच्या डोळ्यात पाणी आलं. 3 वाजता तयारी सुरू झाली होती. 4 पर्यंत बहुतेक पदार्थ तयार झाले होते. 6 वाजेपर्यंत सगळं तयार हवं होतं. मी फक्त काही पदार्थ बाहेरून मागवूया असं म्हटलं होतं, वहिनी हळू आवाजात म्हणाल्या. सिद्धीला त्यांना कसं समजवायचं तेच कळेना. सविता वहिनी दुखावलेल्या नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाल्या. माहितीये मला सगळ्यात जास्त कशाचं दुखतंय? त्याने जखमी हात पुढे केला. या जखमेचं नाही, त्यांच्या शब्दांचं. त्या हळू आवाजात पुढे म्हणाल्या. शब्द हे भाल्यासारखे असतात सिद्धी. शरीरावरची जखम भरते, पण मनात घुसलेले शब्द कायम टोचत राहतात. तुम्ही इथे बसा, ती सँड डायनिंग खुर्ची पुढे ठेवा आणि मला सांगत जा, तोपर्यंत मी टेबल लावते. सिद्धीला अजिबात नको होतं की थोड्याशा उशिरामुळे पुन्हा राजेश भैयाकडून काही ऐकावं लागावं. यावर्षी शक्य नाही, पुढच्या वर्षी हार्वेस्टर आणू. मजूर बायकांना मजुरी दिल्यानंतर काहीच उरणार नाही, दिनेश म्हणाला. यावेळी सगळा खर्च त्यांच्या स्वतःच्या खिशातून होणार होता. दिनेशला जसा मोकळा खर्च करायला आवडायचा तसं तो करू शकला असता, पण सिद्धीने प्रत्येक गोष्टीत काटकसर केली होती. नकळत तिचं वागणं त्याच्याशी थोडं कठोर होत चाललं होतं. तो हिशोब करत बसला होता आणि सिद्धी चोरून त्याच्याकडे पाहत होती. गव्हाळ रंग, चेहऱ्यावर दाट दाढी, साधा कुर्ता पायजामा आणि खांद्यावर काळी शाल, त्याच्यात एक वेगळीच रोबदार
शांतता होती. सिद्धी, आजपासून जमीनही माझी आणि पीकही माझं. तो हसत म्हणाला. जमीन तुमच्या मनाची आणि पीक तुमच्या स्वभावाचं. सिद्धी मनातच पुटपुटली आणि नकळत हसली. काय झालं? दिनेशने तिच्याकडे पाहत विचारलं. काही नाही. तुम्ही माझं एक काम कराल? ती थोडी संकोचून म्हणाली. आदेश करा. त्याने लगेच मान झुकवली. रस्त्याच्या पलीकडच्या गावात सांगाल का? जर कुणाला आपल्या मुलांना शिकवायचं असेल तर माझ्याकडे ट्युशनला पाठवा. दिनेशच्या डोळ्यात मिश्किल चमक दाटली. आशीर्वाद द्या, सिद्धी उठता उठता म्हणाली. आणि कुणाला मोठ्या मनाने दान करायचं असेल तर तेही चालेल, पण फी न देता नाही. ती हवेलीच्या दिशेने चालू लागली. तिच्या नीटसं बोलण्यावर दिनेश हलकंसं हसत राहिला. सिद्धीला माहीत होतं की आई तिच्या ट्युशन घेण्याच्या निर्णयावर नक्कीच नाराज होणार. आधी स्वतःचं शिक्षण पूर्ण कर, आई नेहमी म्हणायची. पण सिद्धीला शिकवण्याची खूप आवड होती. हवेलीच्या मागच्या अंगणातला दरवाजा उघडून ती मुलांना शिकवायची. हवामान छान असेल तर अंगणाबाहेरच्या पिंपळाच्या झाडाखाली चटई टाकून वर्ग भरायचा. हळूहळू मुलांची संख्या 50च्या आसपास पोहोचली. दरम्यान शेतातील गव्हाचं पीक जवळजवळ तयार झालं होतं. दिनेश दिवसभर शेतात फेऱ्या मारत असायचा. सिद्धीच्या मनात त्याच्याबद्दल हळूहळू मऊ भावना तयार होत होत्या. पण दिनेश तिच्याबद्दल काय विचार करत होता हे मात्र तिला कधी समजलं नाही. 2 दिवसांनी गावातल्या काही बायका गहू निवडायला आल्या. त्यांच्या राहण्या जेवणाची जबाबदारी दिनेशने घेतली होती. रात्री तो स्वतःही शेतावरच झोपायचा. सिद्धी रोज रात्री त्याच्यासाठी डबा पाठवायची. पहिल्या 2 वेळा त्याने नकार दिला, पण दुसऱ्या दिवशी त्याने गावातून गरमागरम भेळ आणि कचोरी आणून सगळ्या मजुरांना खाऊ घातले. त्या दिवशी सिद्धीच्या डोक्यात हलकंसं दुखत होतं, म्हणून ती खोलीत पडून होती. तेवढ्यात नेहा लिंबू आणि काळं मीठ घेऊन आत आली. ताई, आई भाजी आणायला गेलीये. हे दिनेश भैयाने पाठवलंय, ती उत्साहाने म्हणाली. तुला कसं माहीत? सिद्धीने विचारलं. ते स्वतः दरवाजावर येऊन देऊन गेले, नेहा अभिमानाने म्हणाली. सिद्धीच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. तिने शांतपणे कच्च्या कैऱ्यांवर मीठ लिंबू लावलं आणि खायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा आटोपून ती अंगणाचं दार उघडायला गेली तर बाहेर 2-3 पोती ठेवलेली दिसली. ती घाबरलीच. हे काय आहे? तिने आश्चर्याने विचारलं. तेवढ्याच शेतातून दिनेशचा आवाज आला. हे हरभऱ्याचं कडबं आहे, तुमच्यासाठी. आपण इतकं सगळं काय करणार? सिद्धी चकित झाली. दिनेश हसला. हे खाण्यासाठी नाहीये फक्त, जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरतात आणि त्याचं पीठही बनतं. तुमच्या आईला विचारा. अच्छा अच्छा. सिद्धी लगेच सावरली, पण तिच्या चेहऱ्यावरची लाज स्पष्ट दिसत होती. अजून हवं असेल तर नक्की सांगा. शेतकऱ्यांची मनं खूप मोठी असतात. दिनेश हसत म्हणाला. सिद्धीनेही त्यात शांत हसण्यात उत्तर दिलं. अगं काय झालं? तीव्र आवाज ऐकून सिद्धीने विचारलं. नेहा कॉलेजमधून येताच घाबरलेल्या अवस्थेत बोलत होती. ताई, खूप वाईट झालं आज, ती धापा टाकत म्हणाली. काय झालं? सिद्धीने तिला पाणी देत विचारलं. आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती, श्रीमंत घरची. तिचं लग्न पुण्यात ठरलं होतं, पण आज तिचा होणारा नवरा कॉलेजमधून जबरदस्ती तिला घेऊन गेला. रस्ताभर तिच्यावर ओरडत होता, शिव्या देत होता. कॉलेजला समजेपर्यंत ते दोघं खूप दूर गेले होते. सिद्धी काही क्षण शांत राहिली. कधीकधी काही नाती दुःखापेक्षाही मोठी कैद बनतात, ती हळू आवाजात म्हणाली. नेहा तिच्याकडे पाहत राहिली. तो मुलगा फार शिकलेला नव्हता म्हणे. नेहा पुन्हा बोलली. सिद्धी हलकंसं हसली. शिक्षण फक्त पुस्तकांनी होत नाही नेहा. काही प्रश्न आयुष्य शिकवतं. जर एखादा पुरुष बायकोला सन्मानाने ठेवत असेल, तिच्या डोक्यावर छप्पर आणि मनात सुरक्षितता देत असेल, तर तीच तिच्यासाठी खरी श्रीमंती असते. तिच्या आवाजात एक वेदना होती, जणू ती स्वतःचं आयुष्य बोलत होती. शेतातला गव्हाचा रंग आता पूर्ण सोनेरी झाला होता. सकाळच्या उन्हात पिकं चमकत होती. दिनेशची मेहनत त्या जमिनीतून खरंच सोनं उगवत होती आणि त्याचा स्वभाव, तोही तितकाच मौल्यवान वाटत होता. ताई, इतक्या उन्हात आणि या मधमाशा, धूळ, कष्ट तुम्ही सगळं कसं सहन करता? नेहा शेताच्या बांधावर बसत विचारत होती. सिद्धीने दूरवर पाहिलं. ही पिकं बघ, किती सुंदर दिसतात. उद्यापासून कापणी सुरू होईल. मग इथे किती गजबज असेल. प्रत्येक शेताची स्वतःची एक गोष्ट असते. ती मंद हसली. आणि तुमच्या गोष्टीचं काय? नेहाने मिश्किलपणे विचारलं. आई तुमच्यासाठी स्थळं बघतेय. कुणी आवडत असेल तर सांगून टाका. सिद्धीच्या डोळ्यासमोर नकळत दिनेशचा चेहरा आला. काळी शाल, शांत डोळे आणि मातीने भरलेले हात. ती लगेच दुसरीकडे पाहू लागली. काही दिवसांनी कापणी सुरू झाली.
सकाळपासूनच शेतात गडबड होती. मोठ्या मशीनचा आवाज, लोकांची लगबग आणि हवेत उडणारा भुसा. दिनेशने मोठा बर्फाचा ड्रम भरून थंड पाणी बाहेर ठेवायला सांगितलं होतं. सिद्धी आत जाणार इतक्यात दिनेशने आवाज दिला, पहिली मूठ तुम्ही कापणार. ती थबकली. मी? ती आश्चर्याने म्हणाली, हो, आपल्या इथली रीत आहे ना, पहिली कापणी शुभ हातांनी करतात. तो तिच्या जवळ आला. त्याच्या हातात विळा होता. सांभाळून, तो हलक्या आवाजात म्हणाला. त्याने तिच्या हातावर स्वतःचा हात ठेवून विळा पकडायला मदत केली. सिद्धीच्या श्वासांची लयच विस्कटली. तो हसला. श्री गणेशा. सिद्धीच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. तिने हळूच पहिली मूठ कापली. आजूबाजूला टाळ्यांचा आवाज झाला, पण तिच्या कानात फक्त स्वतःच्या धडधडणाऱ्या हृदयाचा आवाज घुमत होता. कुठे चाललीस सिद्धी? आईने खोलीत डोकावत विचारलं. सिद्धीने पटकन ओढणी नीट केली. कुठे नाही, हवेत थोडं फिरून येते. आईने नाराजीने तिच्याकडे पाहिलं. ही मुलगी दिवसेंदिवस हाताबाहेर जात चालली आहे, त्या पुटपुटल्या. अगं ये इकडे, बस आधी. आईने तिला जवळ ओढलं. स्वयंपाकघरात कैरीचं लोणचं घातलं जात होतं. मोहरी, मेथी आणि तेलाचा सुगंध संपूर्ण घरभर पसरला होता. सिद्धी मात्र शांत बसून कच्च्या कैऱ्यांचे तुकडे खात होती. उन्हाळा प्रचंड वाढला होता. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं सुद्धा कठीण झालं होतं. पण तरीही दिनेश रोज शेतावर जायचाच. आता पीक कापणीच्या जवळ आलं होतं, त्यामुळे त्यांचं जेवणही कमी झालं होतं आणि वेळ तर अजिबातच नव्हता. त्या दिवशी सिद्धीवरच्या खोलीत आली तेव्हा शीलाताई आधीच तिथे बसलेल्या होत्या. त्यांच्या डोळ्यांभोवती सूज होती, जणू त्या रडल्या होत्या. चहा घ्याल? सिद्धीने हलक्या आवाजात विचारलं. नाही, आत्ता नको. त्या तिच्या जवळ येऊन बसल्या. काय झालं ताई? डोकं खूप दुखतंय अचानक, त्या कपाट दाबत म्हणाल्या. सिद्धीने त्यांचं डोकं अलगद दाबायला सुरुवात केली. काही वेळ दोघीही शांत होत्या. टीव्ही लाव ना, कदाचित मन दुसरीकडे लागेल, शीलाताई म्हणाल्या. सिद्धीने टीव्ही सुरू केला. एखाद्या मालिकेचा शेवटचा भाग चालू होता. नात्यांमधले गैरसमज, राग, प्रेम, सगळं काही त्या कथेत होतं. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. ताई, खाली सगळे बसलेत, तुम्हाला बोलावलंय. घरातल्या नोकराने सांगितलं. मी येते, त्या थकलेल्या आवाजात म्हणाल्या. दरवाजा बंद होताच त्या पुन्हा सोफ्यावर येऊन बसल्या. त्यांच्या चेहऱ्यावरची वेदना सिद्धीला स्पष्ट दिसत होती, पण तिला काही विचारायची हिंमत झाली नाही. थोड्या वेळाने शीलाताई स्वतःच बोलायला लागल्या. तू कधी बैलांना नांगर ओढताना पाहिलंय? त्या मंद हसल्या. माझं आयुष्य तसंच झालंय. ओढत राहायचं, थांबायचं नाही. त्यांच्या डोळ्यात दडलेलं दुःख स्पष्ट जाणवत होतं. त्या रात्री जोरदार वादळ आलं. मोठमोठी झाडं हलत होती. फांद्या तुटून अंगणात पडत होत्या. अचानक वीज गेले. सगळेजण हॉलमध्ये जमा झाले. कुणी जमिनीवर गादी टाकून झोपलं, कुणी सोफ्यावर. पहाटे सिद्धी अलगद बाहेर आली. लॉनची अवस्था खराब झाली होती. कुंड्या पडल्या होत्या. झाडांच्या फांद्या सगळीकडे विखुरल्या होत्या. तेवढ्यात हवेलीचं मोठं फाटक उघडलं आणि 2-3 मोठे गव्हाचे भारे आत दिसले. मागून दिनेश आपल्या माणसांसोबत चालत येत होता. सगळे कामगार ते भारे गोळा करू लागले. दिनेश सिद्धीजवळ येऊन थांबला. हे आपल्या वाट्याचे आहेत, तो सहज म्हणाला. सिद्धीने आश्चर्याने विचारलं. इतके गहू आपण खाणार तरी कसे? दिनेश मोठ्याने हसला. हे फक्त खाण्यासाठी नसतं, जनावरांचा चाराही होतो याचा. सिद्धी लाजली. तिने नजर चुकवली आणि मागे वळणार इतक्यात पुन्हा थांबली. थंडी सुरू झाली की तिळगुळाचे लाडू करणार आहे मी. तुम्हाला किती ठेवू? दिनेश काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. तुम्ही जितके द्याल तितके कमीच पडतील, तो मऊ आवाजात म्हणाला आणि निघून गेला. सिद्धी तिथेच उभी राहिली. नेहा तिच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली आणि मिश्किलपणे म्हणाली. जग किती पुढे गेलंय माहिती आहे, पण तुम्ही दोघं अजून फक्त एकमेकांकडे बघण्यातच अडकलेले आहात. काय म्हणायचंय तुला? सिद्धीने भुवया उंचावल्या. नेहा हसली. एखाद्याला पाहत राहणं आणि पुन्हा पुन्हा त्याला शोधत राहणं, यालाच प्रेम म्हणतात बहुतेक. सिद्धी काही बोलली नाही. दूर शेताच्या बांधावर उभा असलेला दिनेश मात्र अजूनही तिच्याकडेच पाहत होता आणि कदाचित आता दोघांनाही आपल्या मनाचा रस्ता कुठे जातो याची जाणीव होऊ लागली होती. सिद्धी, ही कसली चौकशी चालली आहे? नेहाने हसत विचारलं. सिद्धीने तिला रागाने पाहिलं. काय? नेहा तिच्या जवळ येत कुजबुजली. तुझं कुठे लग्न ठरतंय का? साखरपुडा वगैरे झाला आहे का? सिद्धीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. नाही, पण अचानक असं का विचारतेस? काही नाही, मीच विचारत होते. नेहा खांदे उडवत आत निघून गेली. वेडी आहेस तू. सिद्धी तिच्या मागेच गेली. त्या दिवसभर सिद्धीचं मन विचित्र बेचैन होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी रीमा आली.
दिनेशची लहान बहीण. लहानपणापासून दोघींची ओळख होती. रीमा तिच्या मामाच्या घरी आली की सगळे मुलंच मिळून खूप खेळायचे. आता 3 वर्षांपूर्वी दिनेश त्याच्या आईसोबत कायमच गावात राहायला आला होता. दादा तुमचं खूप कौतुक करतात, रीमा सावधपणे म्हणाली. माझं? सिद्धी आश्चर्यचकित झाले. हो, ते म्हणतात मुलगी तुमच्यासारखी असावी. शांत, समजूतदार, हुशार आणि सुसंस्कृत. सिद्धी काही क्षण निशब्द झाली. दिनेशने त्यांच्या घरी तिच्याबद्दल इतकं बोलून ठेवलं होतं याची तिला कल्पनाच नव्हती. रीमा उठत म्हणाली, आणि हो, एक गोष्ट अजून. गावात ना पीक निघाल्यावर मुलीला पाहायला येण्याची पद्धत असते, म्हणूनच आले होते आम्ही. त्या रात्री शेतावर मजुरांना मजुरीसोबत गव्हाचे पोते दिले जात होते. ट्रॅक्टरवर गहू चढवण्याची लगबग सुरू होती. रीमा कुठे आहे? सिद्धीने विचारलं. दादा खूप कामात होते म्हणून मीच आले, रीमा हसत म्हणाली. ती निघून गेल्यावर सिद्धीची नजर नकळत दूर उभ्या दिनेशकडे गेली. इतक्या अंतरावरूनही त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं जाणवत होतं. जणू तो काही बोलू इच्छित होता. सिद्धीने पटकन नजर हटवली आणि घरात आली. घरात नवजात करडं उड्या मारत होतं. अंगणभर त्याची धावपळ सुरू होती. कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेऊन त्याच्याकडे रागाने पाहत होती. सिद्धी त्या करड्याला पकडायला गेली पण ते पडून गेलं. हे दिनेश भैयाने पाठवलंय, मागून नेहाचा आवाज आला. तिच्या हातात काळ्या रंगाचं छोटंसं कोकरू होतं. त्याच्या गळ्यात फिरोजी रंगाची घंटी बांधलेली होती. खूप सुंदर आहे ना, नेहा हसत म्हणाली. मी म्हटलं तुम्हालाही दाखवावं. त्या रात्री सगळे मोठ्या खोलीत झोपायला आले होते. उन्हाळ्यात अशीच सगळी भावंडं एकत्र झोपायची. अरे ऐक ना, सिद्धीने दिनेशला हाक मारली होती. हं? तो मोबाईलकडून नजर न हटवता म्हणाला. मी पुढच्या कापणीवर तुझ्याकडून पांढऱ्या सोन्याचा सेट घेणार आहे बरं. इतक्या महागड्या गोष्टींची काय गरज? सरळ लग्न कर आणि मागून घे, दिनेश सहज म्हणाला. आई आणि नेहा दोघीही हसू लागल्या. बदमाश, सिद्धी रागाने कुशीवर वळली. दुसऱ्या दिवशी कॉलेजमधून आल्यावर सिद्धी शीलाताईंजवळ बसली. त्यांच्या जुन्या फोटो अल्बममध्ये कॉलेजच्या दिवसांचे फोटो होते. प्रत्येक फोटोमध्ये एक गोष्ट सारखीच होती. शीलाताईंचं मनमोकळं हसू. सिद्धीने एक फोटो उचलून त्यांच्या चेहऱ्याजवळ धरला. खरी शीलाताई कोणती? ही फोटोमधली की आत्ताची? शीलाताईंनी हळूच तिचा हात खाली केला. लग्नानंतर बाई किती हसेल हे तिचा नवरा ठरवतो, त्या मंद आवाजात म्हणाल्या. सिद्धी शांत झाली. लग्न हा आयुष्याचा सुंदर वळण असतो, ती म्हणाली. हो, पण त्या वळणानंतरचा रस्ता कसा असेल हे कुणाला माहीत नसतं. शीलाताई हसल्या, पण त्यांच्या डोळ्यात वेदना होती. पुरुष जर गोड स्वभावाचा असेल ना, तर बाई साखरेसारखी वितळते, पण जर तो कडू असेल तर ती काटेरी झाडासारखी होते. त्या स्वतःचं आयुष्य सांगत होत्या आणि सिद्धी शांतपणे ऐकत होती. तेवढ्यात आईचा आवाज आला. सिद्धी, आज काही पाहुणे येणार आहेत, नेहासोबत मिळून स्वयंपाक कर. कोण येणार? पुण्याहून काही मोठी मंडळी आहेत. आणि हो, पुन्हा ते चायनीज वगैरे करू नकोस, साधं घरचं जेवण बनव. सिद्धी लगेच मेनू ठरवायला बसली. तू वरण भात आणि पनीर भाजी कर, नेहा उत्साहात म्हणाली. बाकी मी बघते आणि लवकर कर, मी नवीन मालिका डाउनलोड केली आहे. सिद्धी हसली आणि स्वयंपाकघरात गेली. तिने दूध उकळायला ठेवलं. त्यात रंगीत शेवया, वेलची, खवा आणि तुपात भाजलेले ड्रायफ्रुट्स घातले. संपूर्ण घर गोड सुगंधाने भरून गेलं. हेमा, चल, पुदिना, कोथिंबीर आणि भेंडी तोडून आण, ती म्हणाली. दोघी शेताकडे निघाल्या. आता तर प्रत्येक ऋतूत प्रत्येक भाजी मिळते, हेमा बोलत होती. ही भेंडी बघ, या मोसमाची नाही तरी किती छान आली आहे. सिद्धी गेटजवळ थांबली. रस्त्यावरची वर्दळ वाढली होती आणि नकळत तिची नजर दूरवर कोणाला तरी शोधू लागली. कदाचित त्या काळ्या शालीतल्या माणसाला. दिनेशच्या घरात त्याच्याशिवाय कुणाचं फारसं चालत नव्हतं. 5 वर्षांच्या असताना वडील गेले आणि त्यानंतर घर, शेती, आई, लहान भावंड सगळ्याची जबाबदारी त्याच्यावर आली होती. गावात सगळे त्याचा मान ठेवायचे, पण आई मात्र अजूनही त्याच्यावर रागवत असे. एवढं सगळं कळत असूनही अनोळखी असल्यासारखं का वागतोस? आईने त्या दिवशी त्याला सुनावलं होतं. जर एखाद्या मुलीला आशा दाखवली असेल तर यावर्षी उशीर करू नकोस. दिनेश शांत उभा राहिला. मी कुणाला आशा दाखवली? त्याने विचारलं. आईने फक्त त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत उत्तर होतं सिद्धी. त्या रात्री सिद्धी स्वयंपाक करून आपल्या खोलीत आली. थकून ती सोफ्यावर पडली होती. तेवढ्यात नेहा धावत आली. तुला माहिती आहे उद्या पाहुणे कोण येणार आहेत? सिद्धीने डोळे उघडले. कोण? इंदोरहून शर्मा कुटुंब येते. आणि नेहा मुद्दाम थांबली. त्यांच्यासोबत दिनेश भैयांचे आजोबासुद्धा येणार आहेत. सिद्धीचा श्वास क्षणभर अडकला. दुसऱ्या दिवशी सकाळी हवेली गजबजून गेली. सगळे नवीन कपड्यात होते. नाश्त्यासाठी पोहे, उपमा, कचोरी आणि गरम जलेबी बनत होती. सिद्धीने हलकासा गुलाबी ड्रेस घातला होता आणि केसांवर ओढणी घेतली होती.
पाहुणे आले तेव्हा घरातल्या सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. दिनेशचे आजोबा सिद्धीकडे पाहून हसले. अच्छा, हीच का सिद्धी बेटी? त्यांनी प्रेमाने विचारलं. आई अभिमानाने म्हणाली, हो, आमच्या घरची शान आहे. थोड्याच वेळात मोठ्यांमध्ये बोलणं सुरू झालं. रीतिरिवाज, नातीगोती, शेती, सगळ्या गोष्टींवर चर्चा होत होती. सिद्धीला मात्र प्रत्येक क्षणी स्वतःचं नाव ऐकू येत असल्यासारखं वाटत होतं. रात्री पाहुणे गेल्यावर आई तिच्या खोलीत आली. तिने अलगद सिद्धीच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, त्या शांत आवाजात म्हणाल्या, आज दिनेशच्या आजोबांनी तुझा हात त्यांच्या नातवासाठी मागितला. सिद्धीच्या हातातला ग्लास हलकासा थरथरला. काय? ती हळू आवाजात म्हणाली. हो, म्हणाले आमचा दिनेश मेहनती आहे, जबाबदार आहे आणि सिद्धीसारखी मुलगी आमच्या घरात आली तर घर उजळून जाईल. सिद्धी काहीच बोलली नाही. बाहेर कुठेतरी ट्रॅक्टरचा आवाज घुमत होता. रात्रीच्या शांततेत तो आवाज आणखी खोल वाटत होता. दुसऱ्या दिवशी पहाटेच ती जागी झाली. रात्रभर झोपच लागली नव्हती. अंगणात आली तेव्हा दिनेश ट्रॅक्टरजवळ उभा होता. मातीने माखलेले हात, कपाळावर घाम, पण डोळ्यात नेहमीसारखी शांतता. काल आजोबा काही बोलले का? त्याने सहज विचारलं. सिद्धीने त्याच्याकडे पाहिलं. तुम्हाला माहीत नव्हतं? दिनेश हलकंसं हसला. माहिती होतं, पण काही गोष्टी मोठ्यांनी बोललेल्या जास्त चांगल्या वाटतात. सिद्धी शांत राहिली. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि मग म्हणाला, ते म्हणत होते माझा नातू खूप मेहनती आहे. त्याच्याकडे बघून वाटतं पडीक जमीनसुद्धा सोनं उगवेल. सिद्धीच्या ओठांवर नकळत हसू म्हटलं. आणि आपल्या दोघांबद्दल काही बोलले? त्याने धीर करून विचारलं. दिनेशने ट्रॅक्टरचं इंजिन बंद केलं. आजूबाजूला अचानक शांतता पसरली. तो तिच्याजवळ आला. जे मी स्वतः बोलू शकलो नाही, तो मंद आवाजात म्हणाला. तेच बोलायला ते आले होते. सिद्धीच्या हृदयाची धडधड वाढली. दूर कुठेतरी वाऱ्याने उसाची पानं हलत होती आणि तिच्या आयुष्याचा रस्ता नकळत एका नव्या वळणाकडे वळत होता. आई, गुळ वापरून घ्या, पण सगळं सरळ आणि साधं ठेवा. सिद्धी म्हणत आत निघून गेली. उद्या सगळे पाहुणे पुन्हा येणार होते. घरात लगबग सुरू होती, पण सिद्धीच्या मनात मात्र वेगळीच धडधड होती. आज तरी नीट झोप झाली का? मागून दिनेशचा आवाज आला. ती दचकलीच. रात्रभर ती टी व्ही समोर बसली होती, पण काय चाललं होतं हेही तिला समजत नव्हतं. प्रत्येक मिनिटाला तिच्या मनात फक्त एकच विचार फिरत होता. खरंच हे नातं ठरणार आहे का? संध्याकाळी आईने तिला जवळ बसवलं. त्यांच्या हातात चहाचा कप होता. दिनेशच्या प्रस्तावाबद्दल तुझं काय मत आहे? आईने शांतपणे विचारलं. सिद्धीने नजर खाली केली. आई काही क्षण तिच्याकडे पाहत राहिल्या. तुझ्या आजोबा आणि तुझ्या बाबांच्या आजारपणात मी खूप कठीण काळ पाहिलाय. बाबांच्या जाण्यानंतर कोर्ट कचेऱ्या, जमिनीचे वाद सगळं एकटीने सांभाळलं. म्हणूनच मी तुम्हा मुलांना या सगळ्यापासून दूर ठेवलं. त्यांच्या आवाजात जुना थकवा होता. मला नेहमी वाटायचं माझी मुलं शिकलेली असावीत, जग समजणारी असावीत. सिद्धी शांतपणे ऐकत होती. दिनेश चांगला मुलगा आहे, आई पुढे म्हणाल्या. आणि मला हेही माहिती आहे, तुझ्या मनात त्याच्याबद्दल मऊ भावना आहेत, पण तो फार शिकलेला नाही. सिद्धीने हलकंसं असत आईकडे पाहिलं. आई, तो माझ्या डोळ्यांची भाषा समजतो. माझ्या मनात काय चाललंय हे मला बोलायच्या आधीच त्याला कळतं. माझ्यासाठी ते पुरेसं आहे. आई तिच्याकडे शांतपणे पाहत राहिल्या. मी राजेश भैयाला वहिनींसोबत वागताना पाहिलंय. त्यांच्या शिक्षणाचा त्यांना खूप अभिमान असतो आणि ते प्रत्येक गोष्टीत जाणवतं. पण दिनेश, ती थोडी थांबली. तो स्त्रियांशी ज्या आदराने वागतो ते खूप मोठं आहे. आईच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. जर तू आनंदी असशील तर मला काही हरकत नाही, त्या मंद हसल्या. सिद्धीच्या डोळ्यात चमक आली. आणि जर तुम्हाला नको असेल तरीही तुमचा निर्णय माझ्यासाठी मान्य असेल, ती शांतपणे म्हणाली. आईने प्रेमाने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. फक्त एक भीती वाटते बाळा, त्या हळू आवाजात म्हणाल्या. आपल्या आणि त्यांच्या घरात वर्षानुवर्ष वाद होते, कोर्टात प्रकरणं चालली. मनातलं सगळं खरंच संपलं असेल का? सिद्धीने आईचा हात हातात घेतला. मनाची खरी अवस्था फक्त देवाला माहिती असते ना आई. पण मला वाटतं आता ते सगळं मागे राहिलंय. कृपया ते मनातून काढून टाका. इतक्यात नेहा सोफ्यावर येऊन बसले. आई, काहीतरी आमच्यापासून लपवलं जातंय का? ती संशयाने म्हणाली. मी लहान मुलगी नाही आता. आई आणि सिद्धी दोघे एकमेकींकडे पाहून हसू लागल्या. पण त्या हसण्यात लाज, भीती आणि नव्या नाताची सुरुवात सगळंच मिसळलेलं होतं. होकार दिला आणि सिद्धीचं आयुष्य जणू एका नव्या वळणावर येऊन उभं राहिलं. नेहा आनंदाने किंचाळणार इतक्यात आईने तिला नजरेने गप्प बसवलं. हलका जांभळट गुलाबी रंगाचा लेहंगा ड्रेस घातलेली सिद्धी आज खूपच सुंदर दिसत होती.
केसांचा साधा अंबाडा, कपाळावर छोटीशी टिकली आणि डोळ्यात लाजरी चमक. हेमा, नेहा आणि आईने मिळून सगळ्या तयारीची जबाबदारी घेतली होती. थोड्याच वेळात दिनेशचं कुटुंब आलं. त्याची आई, आजी, बहीण, रीमा आणि काही जवळचे नातेवाईक. सिद्धी मात्र आपल्या खोलीतच शांत बसून होती. काही वेळाने रीमा तिच्या खोलीत आली. तुमच्यासारखी वहिनी संपूर्ण गावात कोणालाच मिळणार नाही, ती उत्साहाने म्हणाली. खरंच? सिद्धीने हसत विचारलं. हो. नेहाने लगेच तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. रीमा काही क्षण सिद्धीकडे पाहत राहिली आणि मग मिश्किलपणे म्हणाली, पण माझ्याकडेही तुमच्यासारखीच एक बहीण आहे. नेहा लगेच हसत पुढे निघून गेली. रीमाला काही क्षण अर्थ कळलाच नाही, पण मग ती स्वतःच हसायला लागली. तुम्हाला माझा ड्रेस आवडला होता ना? रीमा पुन्हा बोलली. लग्नानंतर मी अगदी तसाच ड्रेस तुमच्यासाठी शिवून घेणार आहे. त्याची काय गरज? सिद्धी हसली. अगं गरज आहे. रीमा तिच्याजवळ बसत कुजबुजली. कारण दादा तुमच्या नावावर सोन्यासारखी जमीन करणार आहेत आता. काय? सिद्धी आश्चर्याने म्हणाली. हो, तुम्हाला भेट म्हणून तो जमीन देणार आहेत. म्हणून तर आज लग्नाची तारीखही ठरवणार आहेत. सिद्धी काही क्षण स्तब्ध झाली. हे तिच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होतं. पण ही गोष्ट दिनेशला सांगू नकोस हं, रीमा लगेच म्हणाली. सिद्धीने स्वतःच्या धडधडणाऱ्या मनावर ताबा ठेवत मान हलवली. काळजी करू नकोस. रीमा बाहेर गेल्यावर सिद्धी खिडकीजवळ उभी राहिली. ती जमीन, त्या शेतीशी कितीतरी आठवणी जोडलेल्या होत्या. बाबांनी लग्नानंतर पहिल्यांदा त्या जमिनीवर शेती सुरू केली होती. रात्रभर पिकांना पाणी द्यायला ते स्वतः शेतात थांबायचे. कधी कधी आईसुद्धा त्यांच्या मागोमाग जायची. तू इथे कशाला आलीस? बाबा हसत विचारायचे. मुलं उठली तर तुलाच शोधतील, आणि आई हसत त्यांच्या शेजारी बसून राहायचे. त्या आठवणी डोळ्यासमोर येतात सिद्धीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. आज तीच जमीन तिच्या नव्या आयुष्याची साक्षीदार होणार होती. आई हलकसं असले. आताच झोपलाय तो. 1-2 तास तरी गाढ झोपेल. समोर वाऱ्यावर डुलणाऱ्या हिरव्यागार धानाच्या कणसांकडे पाहत त्या म्हणाल्या. तुला पाहिलं की ही शेतीसुद्धा हसायला लागते बघ. बाबांच्या त्या जुन्या वाक्यावर आई स्वतःच खळखळून हसली. वाऱ्यावर हलणाऱ्या कच्च्या धानाच्या टोकात जणू त्यांच्या आठवणी जिवंत झाल्या होत्या. घर आणि शेत अगदी जवळ असूनही बाबांना उन्हाळ्याच्या लांब दुपारी घरी जेवायला यायला वेळ मिळायचा नाही. आई गरमागरम भाकऱ्या करायची. मोठ्या माठात ताक घुसळून त्यात बर्फ टाकायची. सोबत चुलीवर शिजवलेली भाजी, लोणचा आणि कांदा घेऊन ती स्वतः शेतात जायची. मुलांना एकटं सोडून काय येतेस? बाबा नेहमी हसत रागवायचे आणि आई हट्टाने त्यांच्या शेजारी बसून जेवण वाढत राहायची. त्या जमिनीशी आईच्या कितीतरी आठवणी जोडलेल्या होत्या. याच जमिनीसाठी कोर्टात वर्षानुवर्षे केस चालली होती. कितीतरी वेळा आईने देवासमोर बसून नवस केले, पूजा केली, उपवास केले, फक्त ही जमीन वाचावी म्हणून. केस जिंकली खरी, पण त्या संघर्षाने त्यांच्या चेहऱ्यावर कायमची थकव्याची रेष उमटवली होती. त्यानंतर सिद्धी आणि दिनेशचे लग्न झाले. त्या दिवशी दुपारी नेहाने हळूच दार उघडलं आणि कोणाला तरी आत येण्याची खूण केली. काही क्षणांनी दिनेश खोलीत आला. कशा आहात? समोरच्या सोफ्यावर बसत त्याने विचारलं. देवाच्या कृपेने ठीक आहे, आई शांतपणे म्हणाल्या. देवाचे खूप आभार. दिनेशच्या आवाजात मनापासूनचा आदर होता. सिद्धीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. तो हलकसा असला. क्षणभर खोलीत शांतता पसरली. मग सिद्धीने मुद्दाम चिडवत विचारलं. ट्रॅक्टरवर तरी गाणी लावायची सवय सोडली नाहीत ना? दिनेश हसला, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी खोल होतं. बोलायला खूप काही आहे आणि करायचं सुद्धा खूप आहे, तो मंद आवाजात म्हणाला. पण काही गोष्टी वेळ आल्यावरच सांगता येतात. बाकी तुम्हाला सगळं स्वतः दिसेल. सिद्धी त्याच्याकडे पाहत राहिली. आई अजूनही म्हणायच्या, तो फार शिकलेला नाही. पण सिद्धीच्या मनात मागं वेगळंच उत्तर होतं. हा माणूस पुस्तक कमी वाचला असेल, पण माणसं, भावना आणि आयुष्य खूप खोलवर समजतो. दिनेश उठत म्हणाला. मी फक्त तुमचे आभार मानायला आलो होतो. शेतकऱ्यांचं मन त्याच्या पिकासारखंच असतं. वरून साधं, हसतमुख, पण आतून खूप खोल आणि मेहनतीने भरलेलं. सिद्धीच्या मनातून शिलाताईंसाठी नकळत हजारो आशीर्वाद निघाले होते. तुमच्या शब्दांनी मला योग्य माणूस ओळखायला मदत केली, ती मनात म्हणाली. तो मोठमोठ्या थेअरी समजावून सांगू शकत नाही, पण माझ्या डोळ्यातलं सगळं वाचतो. माझ्या शांततेलाही समजून घेतो आणि आयुष्य जगण्यासाठी इतकंच पुरेसं असतं.